नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये। दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन सर यांनी सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे। यामध्ये मी सिद्धोधन दिलीप आंबेगावे सर, माझ्याकडे अगोदर मी मराठी हा विषय शिकवलेला आहे, त्यानंतर आपण आजपासून दिशा उपक्रमामध्ये मी रिझनिंग हा विषय शिकवणार आहे। रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता, जो बुद्धिमत्ता पोलीस भरतीसाठी किंवा सरळ सेवेसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि मेरिट मध्ये जाण्यासाठी ह्या विषयावरती आपली चांगल्या पद्धतीने कमांड असली पाहिजे। त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने होईल तेवढ्या सोप्या भाषेमध्ये रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता शिकण्याचा प्रयत्न करू। तर बघा मित्रांनो, हा प्रश्न ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXY आणि अशा पद्धतीने अल्फाबेट काढून घ्यायचे आणि याचा कशा पद्धतीने संबंध आहे एकदा चेक करायचं। बघा आता E पासून J कसं आलंय, किती सोडलंय 4, J पासून O प्रत्येक वेळेला पहिलाच घ्यायचं, हा घ्यायचं त्यानंतर हा घ्यायचं त्याच्यानंतर हा घ्यायचं आणि टीच्या पुढे काय नाही तर प्रश्नचिन्हाच्या जागी। E पासून किती सोडलंय 4, J आलं, J पासून काय आलं O आलं, म्हणजे 1 2 3 4 किती सोडलं 4 सोडलं। O च्या नंतर काय T आहे 1 2 3 4 म्हणजे इथं 4 सोडलं। आता मी किती सोडायला पाहिजे टीच्या पुढे 1 2 3 4 4 सोडलं इथलं तर काय येणार आहे मग Y, म्हणजे इथं काय येईल Y। बघा आपलं उत्तर Y पासून सुरुवात होणार आहे, इलिमिनेट करताना Y पासून सुरुवात होणार आहे, साहजिक आहे इथं V आहे म्हणजे हा कॅन्सल झाला बरोबर, इथं Q आहे सुरुवात त्यामुळं हा कॅन्सल झाला। राहिला कुठला मग दुसरा आणि तिसरा। आता बघा W पासून S कसं आले, W पासून एक उलट बघा इकडे जायचं आहे, ओके किती सोडलंय 3, S पासून O किती सोडलंय 3 बरोबर, O पासून K किती सोडलंय O पासून K 1 2 3 3 सोडलं। आता मी K पासून किती सोडायला पाहिजे 1 2 3 काय येईल इथं G YZ बरोबर, आजू आहे, आजू उत्तर आलेलं नाही बरोबर। त्याच्यानंतर बघा C पासून F किती सोडलंय 2, F पासून I किती सोडलं 2 बरोबर का 2 सोडलं। I पासून L किती सोडलं 2, L पासून किती सोडायला पाहिजे मी 2, मग उत्तर काय लिहितं OYZO कुठं आहे ऑप्शन नंबर दुसरा, म्हणजे चौथा कॅन्सल झाला। काय उत्तर आलं मग याचा दुसरा पर्याय। समजलं काही गोष्ट, अशा पद्धतीने फक्त चेक करताना EWC कसा संबंध असं नाही चेक करायचे आहे, कसं शोधायचे आहे ई पहिला अक्षर सगळीकडले काय करायचं पहिला अक्षर आणि यांचा संबंध कशा पद्धतीने लागलेला आहे त्यानुसार काय करतं उत्तर येऊन जातं। ओके ठीक आहे। तर बघा मित्रांनो, हा प्रश्न कसा आहे, पुढचा प्रकार कसा आहे परस्पर संबंध, म्हणजे ह्याच्यामधून आहे का नाही हा जो पहिला आहे याचा संबंध ह्याच्याशी कसा आहे आणि तसाच संबंध आपल्याला ह्याच्याशी कसा येईल बरोबर, समजलं। अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे उत्तर काढायचे आहे। तर बघा आता लिहा ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXY आणि आता या दोघांचा संबंध बघा इथं बघा इथं अशा पद्धतीने आहे, म्हणजे काय ह्या दोघांचा संबंध जसा आहे तसाच संबंध आहे का नाही ह्याचा पुढच्याशी असणार आहे, मग तो संबंध कसा आहे असं पुढे हे करायचं। बघा आता H पासून F कसा आहे, H इथं आहे बरोबर, H इथं आहे पाठीमागे F आहे ना बरोबर, म्हणजे पाठीमागे S च्या पाठीमागे काय येईल मग एक सोडलं तर Q येईल, इथं काय येईल Q। बघा C चा S कसं मत आहे एक सोडलंय पाठीमागे बरोबर, तसं G चा पाठीमागे एक सोडून बघा बरं काय येईल E येईल बरोबर, इथं G आहे इथं F सोडलं एक E आलं बरोबर। आता नंतर M चा K शी संबंध कसा आहे, M किती सोडले 1 पण काय -1 आहे बरोबर, -1 आहे काय आलं की आलं, तसं D च्या पाठीमागे एक सोडा काय येईल B QEB, म्हणजे काय करायचे आहे प्रत्येक वेळेला -1 अशा पद्धतीने करायचे आहे। त्यामुळे उत्तर काय येतंय QEB, पर्याय कुठं आहे ऑप्शन नंबर पहिला, कोणता पर्याय ऑप्शन नंबर पहिला। ओके समजलं का कसं आलंय, ओके ठीक आहे। पुढचा प्रश्न सोडवा। ओके बघा आपल्याला दोघांचा संबंध कसा आहे बरोबर, तशाच पद्धतीचा संबंध ह्याच्या पुढचा ह्याचा आणि त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणाऱ्या अक्षरांचा असणार आहे बरोबर। आता बघा संबंध कसा आहे, AC किती सोडलंय
एक सोडलं प्लस एक, बरोबर. त्याच्यानंतर आहे का नाही एच के, इथं एच आहे, किती सोडले प्लस 2, बरोबर. म्हणजेच प्लस 1 प्लस 2. त्याच्यानंतर ओ पासून यस किती सोडलंय 3, म्हणजे प्लस 3. नंतर पी पासून यू 1 2 3 4 किती सोडलंय 4, म्हणजे प्लस 4. म्हणजेच काय करायचे आहे प्लस 1 सोडायचे आहे, 1 सोडायचे आहे, 2 सोडायचे आहे, 3 सोडायचे आणि 4 सोडायचे. बघा हे जसं समज तसंच पुढे बघा. बी पासून 1 सोडलं काय येईल डी, बरोबर ना. इथे 1 सोडलं नाही का, बी पासून काय गेलं डी. त्याच्यानंतर जे पासून किती सोडायचे आहे 2 सोडायचे आहे, जे पासून 2. ओके, काय सोडलं के एल सोडलं तर काय लिहितं यम, बरोबर. त्याच्यानंतर यम पासून किती सोडायचे मला 3 सोडायचे आहे, एन ओ पी सोडलं काय येईल क्यू. आणि त्याच्यानंतर एफ पासून किती सोडायचे आहे 4 सोडायचे आहे, 1 2 3 4 सोडलं काय येईल के. डी एम क्यू के, कोणता पर्याय ऑप्शन नंबर दुसरा, बरोबर का. त्यामुळं हे इलिमिनेट झालं, हे इलिमिनेट झालं. साधं सोपं इलिमिनेट करता आलं पाहिजे. आणि फक्त बघा हे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं तुमचं रिव्हिजन असलं पाहिजे. हा पार्ट आहे का रिव्हिजनचा आहे, कारण की तुम्ही सातत्यानं रिव्हिजन करा का तुमचं तशा प्रकारचं माइंड तयार होतं आणि लगेच तशा प्रकारचे आहे का नाही जे ट्रिक्स असतात ते लगेच आपल्या डोक्यामध्ये येतात. नंतर तुम्ही जर रिव्हिजन करत नसाल तर 100% काय होणार आहे प्रॉब्लेम होणार आहे. ओके, पुढचा सोडवा. हे कशा पद्धतीनं आलंय हे थोडस वेगळ्या पद्धतीचं आहे, बरोबर. ए पासून टी कसं आलं हे चेक करायचं नाही इथं. हा समज आले का, इथं कशा पद्धतीने चेक करायचं इथं बघा. असं पार्ट तयार करायचं इथं. ए पासून कुठपर्यंत आहे एच पर्यंत आहे आणि आय पासून कुठपर्यंत आहे एल ओ पर्यंत आहे. बघा कसं आहे आता ई यू, बघा ई हे असं घेतलं इथं, बरोबर. त्याच्यानंतर एफ यू, बरोबर. समजला कसं आलं ई यू एफ यू ई व्ही. ओके, ई व्ही एफ यू. त्याच्यानंतर बघा इथं टी हे वरचं जी, बरोबर. आणि त्याच्यानंतर यस एच. समजलं का काय बोललो मी, म्हणजे काय केलं अगोदर हे असं रकाने तयार केलं याच्यामध्ये तशा प्रकारचं अल्फाबेट लिहिलंय. त्यानंतर खालची संख्या घेतलंय ई व्ही, बरोबर. त्याच्यानंतर इथली संख्या घेतली काय एफ यू, बरोबर. आणि दुसरं बघा टी जी हे खालून वरी घेतलेलं आहे, नंतर यस एच. त्याच्यानंतर आपल्याला पुढची संख्या बघायची आहे. इथं बघा आय आर दिलंय, बरोबर. आणि जे क्यू दिलंय, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं इथं बघा आपण वरच्या घेतलं होतं, तर आता काय करा पी क्यू वरची संख्या आणि नंतर त्याच्यानंतर ओ एल वरची संख्या. समजलं का कसं आलंय. त्यामुळे का नाही पी के ओ एल कुठं आहे ऑप्शन नंबर 2 नंबरच. समजलं का, थोडासा ट्रिकी आहे, थोडासा अवघड आहे. कसं आहे बघा, हे काय केलंय ई व्ही इथं खालची संख्या घेतली दोन्ही पण, आणि त्याच्या पुढच्या संख्या काय केलंय खालून वर घेतलेला आहे टी जी आणि नंतर एस एच. त्याच्यानंतर काय केलंय आय आर आणि जे क्यू. त्याच्यानंतर काय केलंय मग पी के आणि क्यू एल त्यांच्यावरची संख्या, बरोबर का. त्यामुळे ऑप्शन नंबर किती आहे दुसरा. ओके ठीक आहे, पुढचा बघा सोडवा. थोडासा सावकाश. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल. इथं काय करायचं अशा प्रश्नामध्ये काय करायचं माहिती आहे का, नंबर द्यायचे 1 2 3 4 5 अशा प्रकारचे आकडे आले इकडे बघा. अशा प्रकारचे आकडे आले तर काय करायचे डायरेक्ट नंबर द्यायचे. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 25 आणि हे 26. बघा काय केलं एफ आहे, त्याच्यानंतर 216 आहे, बरोबर. त्यानंतर बघा एफ ची संख्या किती आहे 6 आहे. मग 6 आहे म्हणते साहजिक आहे 216 काहीतरी संबंधित असेल तर ते काय 6चा घन आहे. काय 6चा घन, 6चा घन काय येतंय 216. यल संख्या बघा यल कुठं आहे, यल अक्षर कुठं इथं आहे. मग काय आलं 12. 12चा घन शोधावा लागेल आपल्याला. काय शोधावं लागेल 12चा घन. 12चा घन काय 1728. समजलं का. म्हणजे ह्या दोघांचा संबंध जशा पद्धतीनं आहे तशाच पद्धतीचा संबंध हा पुढच्या संख्येचा असणार आहे. समजलं आता. ओके कळालंय उत्तर. पुढचं सोडवा.
बघा ह्या दोघांचा संबंध कसा आहे? किती जणांना उत्तर काल पहिला. अच्छा, ह्या दोघांचा संबंध कसा आहे? ऍज आता आपल्याला पुढचं नाही काढायचे आहे, प्रश्नचिन्ह इथं आहे का, बरोबर का? त्या अगोदरच काढायच्या. मग बघा सी पासून ए कसं आलं, सी च्या एक सोडलं बरोबर, मी डब्ल्यू च्या काय करेन एक सोडा असं इकडं. ओके, तर काय येईल मग वाय बरोबर. त्याच्यानंतर बघा एफ च बी, एफ च बीच आहे का, एफ च किती सोडलं इथं 3 सोडलं, इथं किती सोडलं होतं 1, इथं किती सोडलं होतं 3. मग आता मी याच्या एक्स पासून किती सोडेन 3 सोडेन. कुठे 1 2 3. मी तुम्हाला काय म्हणलं, झेडच्या पुढे परत ये सुरुवात होता आता. ओके, वा 1 2 3. मग काय लिहितं बी, कारण की इथं 3 सोडलेलं आहे ना. तशा पद्धतीनं आय पासून सी, बघा इथं आय आहे 1 2 3 4 5. किती सोडलंय 5 सोडलं. तर साहजिक आहे वाय पासून मी किती सोडायला पाहिजे 5. 1 2 3 4 5. काय येईल मग इथं येईल बरोबर. त्याच्यानंतर एल पासून डी, एल इथं आहे 1 2 3 4 5 6 7. किती सोडले 7 सोडले बरोबर. तर मी काय करेन झेड पासून 7 सोडेन 1 2 3 4 5 6 7 बरोबर का. काय भेटेल मग मला एच, वाय बी ई एच. समजलं तुम्हाला एक गोष्ट की अशा पद्धतीने काय केलं माहित आहे का, 1 सोडलं 2 3 सोडलं बरोबर. त्यानंतर 2चा फरक आहे, परत 5 सोडलं, परत 2चा फरक आहे, किती सोडलं 7 सोडलं. म्हणजे कशा पद्धतीने आहे 1 3 5 7. बघा सगळ्यामध्ये कितीचा फरक आहे 2चा. कितीचा फरक आहे 2चा. हे जशा पद्धतीने आलं ऍज इट इज ते काय येणार आहे उत्तर ऑप्शन नंबर पहिला. समजलं काही गोष्ट. ओके, पुढचा प्रश्न काल उत्तर एल एफ एल आय. बघा कसा आहे इथं, आता ह्याचा संबंध असं लावायचा आहे कसा, बघा हे याच्या खाली इथं बरोबर, खालची संख्या द्यायची, वरची खालची संख्या द्यायची. सी एक्स किती सोडलं मध्ये 2 सोडलं बरोबर, आणि नंतर काय घेतलं एफ यू. त्याच्यानंतर परत किती सोडू मी आता इथं 2, हे 2 मधल्या संख्या सोडल्या नाहीत त्या. त्यानंतर परत मी काय करू 2 सोडलं, मग काय आलं आय आर. परत 2 सोडल्यानंतर काय येईल एल ओ बरोबर का. आता बघा ओ कुठं आहे, ओ इथं आहे, वरचं काय आता साहजिक आहे वरची संख्या घेणार ना आपण. ओ एल, एल येणार, एल पासून सुरुवात होणार आहे. कट झालं कट झालं कट झालं. कसं काय, कारण की सुरुवातच कशापासून होणार आहे एल पासून. एल एकाच ठिकाणी या पर्यायात उत्तर आलं डायरेक्ट, बाकीचं काढायची गरज आहे का. त्यामुळे जर समजा तुम्हाला पहिलंच भेटलं तर 2 ते 3 सेकंद उत्तर येतो. तेवढाच वेळ काय करा मग जीएस मध्ये घाला, तेवढाच वेळ काय करा मराठीमध्ये लावा, किंवा तेवढाच वेळ काय मॅथचा प्रश्न सोडवण्यामध्ये लावा. जर समजा एखादा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 2 ते 3 सेकंदामध्ये तुमच्या पद्धतीने मिळत असेल तर त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व उत्तर काढत बसायची गरज नाही. कळालं काही गोष्ट. ओके, पुढचा प्रश्न 4 नंबर. बघा 4 येते का 3 येते का 2 येते का 1 येते. बघा इकडे बघा, झाला टाइम झाला. आर पासून जे कसं आले, कारण पहिली संख्या नाही तर आर पासून जे कसं आले, इथं आर आहे इथं जे आहे 1 2 3 4 5 6 7. किती सोडले मध्ये 7 मायनस आहे तर, म्हणजे पाठीमागे जायचं म्हणून 7 मायनस केलं. साहजिक आहे एक्स पासून आपण किती सोडायला पाहिजे 7 सोडायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7. काय येईल मग पी आलं. सुरुवात कशा होणार आहे पी न. पहिलं येईल का ऑप्शन, तिसरं येईल का ऑप्शन, दुसरं किंवा चौथं येऊ शकते बरोबर का. अजून परफेक्ट माहित आहे का आपल्याला नाही. त्यानंतर टी एल कसं आलं बघा, टी इथं आहे एल इथं आहे. 1 2 3 4 5 6 7. किती सोडले परत 7 सोडलं. साहजिक आहे झेड पासून मी किती सोडेल मग आता 7. 1 2 3 4 5 6 7. काय येईल काय आलं पी आर. पी आर आलं. इथं काय पी एन आहे, त्यामुळे हे लिमिट झालं. उत्तर काय भेटलं मग आपल्याला. त्यासाठी साहजिक कायच्या मध्ये का नाही 7चा फरक आहे. 7 मायनस 7 मायनस 7 मायनस 7 मायनस करायचे. कळालं काय बरोबर. त्यानंतर बघा तरी सोडू आपण. एन पासून एफ कसं आलं, एन पासून एफ, एन इथं आहे 1 2 3 4 5 6 7 सोडलं एफ आलं. तर साहजिक टी पासून मी किती सोडेन 7. 1 2 3 4 5 6 7 एल आलं बरोबर का. त्याच्यानंतर पी पासून एच 1 2 3 4 5 6 7 सोडलं बरोबर. त्यानंतर बघा मी आता व्ही पासून किती सोडेन 7. 1 2 3 4 5 6 7. काय आलं एन आलं. पी आर एल एन. म्हणजे किती मायनस करायच्या प्रत्येकाच्या मध्ये
7 7 7 मायनस करत जायचे. ओके ठीक आहे. पुढचा सोडवा. असे आकडेवारी आली तर काय करायचं, आकडे देऊन घ्यायचं. कशाला, अल्फाबेटला. ओके ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि तर याच्या पुढे काय करायचं, वर याचा आकडे काढून घ्या. 1 2 3 4 5 6. आलं उत्तर किती आलं, 4 नंबर. ई ची किंमत किती आहे, इथं बघा कसं सोडवायची आहे. आता ई ची किंमत किती आहे 5, एफ ची किंमत किती आहे 6. बरोबर. ह्या दोघांच्या आकड्यावरून एका नाही हा 15 कसा आला हे शोधायचे. बरोबर. आता काय करा माहिती आहे का, 5 आणि काय करायचं 5 गुणिले 6 बरोबर का 5 सक्का. पण इथं उत्तर किती आले 15, म्हणजे साहजिक आहे 30 चे अर्ध किती 15. हे जशा पद्धतीने आलंय आज इट इज आपल्याला काय करायचं के एल आणायचे. के एल बघा, के एल किती आहे, के ची किंमत किती आहे इथं करत आहे. के ची किंमत आहे 11, एल ची किंमत किती आहे 12. 11 गुणिले 12, 12 1 12 हाताला 1, 12 1 12 आणि 1 13, 132. 132 आपण अगोदर तिकडे का नाही अर्धे केलं होतं, भागिले 2 केलं होतं. इथं पण परत काय करा, भागिले 2 करा. 2 सक्की 12, 1 उरलं 2 सक्की 12, म्हणजे उत्तर काय आलं मग 66. 66 किती वापरायला आहे 4 नंबरला. समजलं का. त्या आकडेवारी घ्यायच्या, त्यांचा गुणाकार करायचा, त्याच्यानंतर आलेल्या उत्तरामध्ये परत त्याचा अर्ध करायचे, भागिले 2 करायचे. समजलं आता. ओके पुढचा प्रश्न घ्या, सोडवा. बघा सी पासून लगेच पुढची संख्या घेतली डी. बरोबर. साहजिक ओ पासून पुढची लगेच संख्या कोणती घेईन पी. म्हणजे सुरुवात कशापासून होणार आहे पी पासून. इथला आहे का पी, इथं आहे का पी. मग 2 तर एलिमिनेट झालेच. राहिला किती मग पहिला आणि तिसरा पर्याय. बघा एल पासून एन कसं आले, एल इथं आहे, इथं एन आहे. किती सोडलंय 1 सोडलंय. बरोबर. पी पासून किती सोडायला पाहिजे 1 सोडायला पाहिजे. किती सोडायला पाहिजे 1 सोडायला पाहिजे ना. 1 सोडलं काय आलं मग आर, कारण की क्यू सोडलो ना आपण. बरोबर. त्याच्यानंतर बघा ओ पासून आर, ओ पासून किती आर, किती सोडले 2 सोडले. साहजिक ई पासून मी किती सोडायला पाहिजे 2 सोडलं इथलं, तर काय येणार आहे एच. बरोबर. आणि त्याच्यानंतर बघा एस पासून डब्ल्यू. बरोबर का, एस पासून डब्ल्यू किती सोडलंय 3. एन पासून मी किती सोडला पाहिजे 3 सोडायला पाहिजे. बरोबर. एन पासून 1 2 3 काय आला आर, पी आर एच आर. काय आला पी आर एच आर. समजलं कसं आलंय. तुम्ही म्हणाल की सर इथं 5 येतं आणि इथं 4च येतं. आपल्याला ती श्रृंखला भेटल्या ना, त्यांना 7 8 काढू द्या, पण सुरुवातीचे 3 4 तर ते ऍज इट इज पाहिजे का त्यांच्यासारखेच. त्यामुळं पहिल्यापर्यंत असं येणार आहे. समजलं. पुढे ते 5 6 किती बी असले तरी चालतं. आता समजलं का. ओके पुढचा प्रश्न, विसंगत घटक ओळखणे. सेंट ए बी सी. आता काय करायचं आपल्याला, हे विसंगत म्हणजे वेगळं ओळखायचे आहे. बरोबर. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. पेपरला जात असताना अगोदरच काढून ठेवायची, नंतर तिथं जाऊन काढत बसायचं नाही. आणि एका ठिकाणी काढलं की संपलं. आता मला प्रत्येक वेळेला बोर्डवर काढायचं म्हणून काढावं लागत आहे. तुम्हाला एका पेजवर काढून ठेवलं, काही गरज आहे का नंतर काढत बसायची, ते काढून तुम्ही हे करू शकता. बघा कसं आलं उत्तर आहे. एम ओ एम इथं आहे, आर 1 सोडलं, त्याच्यानंतर 2 सोडलं, त्याच्यानंतर आर किती सोडलं 3, म्हणजे 1 सोडायच्या नंतर आणि नंतर 3, म्हणजे बरोबर का 1 सोडलं. आता बघा दुसऱ्यामध्ये तसंच. आता आपल्याला वेगळं ओळखायचं इथं. ओके. सी पासून बघा 1 सोडलं इथं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे का नाही ई पासून 2 सोडलं, हे बी बरोबर आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर एच पासून 3 सोडले का यस. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे तरी भेटलं की याचं उत्तर सुरू असणार आहे 1 2 3 सोडवायचे आहे. इथं 1 2 3 आलं, इथं 1 2 3 आलं. सी पासून ई 1 सोडलेला आहे, बरोबर का आतापर्यंत बरोबर आहे. त्याच्यानंतर ई पासून सोडायचं किती आहे आपल्याला
2 सोडायचे ना, पण त्याच्यामध्ये ई पासून किती सोडले? 1 2 3 4 5 6 7 8. समजलं का? हे ह्याच्यासोबत बसत आहे का, यांच्यामध्ये बसत आहे का ते? त्यामुळे सध्या ह्याला करू बाजूला आपण. जे पासून एल येते का बघा, जे पासून एल येते का बघा, 1 सोडलं, त्याच्यानंतर एल पासून 2 सोडलं, आणि ओ पासून परत किती सोडलं? 3 सोडलं. बरोबर, इथं यस आहे 3 सोडलं. त्यामुळे हे 3 काय होतं? एक सारखे इथं. बरोबर, 1 सोडलं, 2 सोडलं, 3 सोडलं, 1 सोडलं, 2 सोडलं, 3 सोडलं, आणि हे चौथं सुद्धा 1 सोडलं, 2 सोडलं, 3 सोडलं. इथं मात्र त्या नियमामध्ये बसत नाही, नियमात बसत नाही, म्हणून काय करायचं आहे? विसंगत. म्हणजेच काय येणार आहे उत्तर? मग ऑप्शन नंबर 3. समजलं का? ओके. काय ओळखायचं आहे? विसंगत. ओळखा, सोडवा. विसंगत ओळखायचे आहे. कोणतं आलं? तिसरा. बघा, RKD. बघा, विसंगत ओळखायचं म्हणजे 3 एकाच नियमासारखे असणार आहेत, एक मात्र त्या नियमात बसणार नाही, ते वेगळं असणार आहे. बरोबर. आता बघा RKD कसा संबंध आहे? 1 2 3 4 5 6. 6 मायनस आहे. बरोबर, काय 6 मायनस आहे. K पासून D 1 2 3 4 5 6. 6 मायनस आहे. म्हणजे एक नियम असं, म्हणजे पहिला नियम सुरू झाला हा. आता पुढचं त्याच्यासारखं बसते का बघूता. U पासून N 1 2 3 4 5 6. म्हणजे हा बी काय 6 मायनस आहे. बरोबर, हा पण 6 मायनस आहे. N पासून G 1 2 3 4 5 6. म्हणजे हा पण 6 मायनस आहे. म्हणजे नियम अशा पद्धतीने सुरू होणार आहे. 6 मायनस 6 मायनस 6 मायनस 6 मायनस असणार आहे. बरोबर. MTF बघा, M पासून T पर्यंत. M इथं आहे, पुढे एकतर गेले ते. बरोबर, पाठीमागे जात आहे. 1 2 3 4 5 6. 6 आहे, पण ते काय झालंय? प्लस आलेलं आहे. ते आपल्याला पाहिजेत काय? मायनस. पाठीमागे जायचे आहे, ते पुढे जात आहे. ओके. आणि त्याच्यानंतर बघा T पासून F. आता बघा इकडे एकतर पुढे आलं, इकडे प्रत्येक वेळेला मायनस झालेला आहे. आता अगोदर इथं प्लस झाले तिसऱ्यामध्ये. बरोबर, इथं प्लस 6 झालं. आता त्यानंतर T परत पाठीमागे जायचे. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. बसला का नियमात? -13 ह्याच्यामध्ये बसले का? त्यामुळे सध्या ह्याला बाजूला करूता, आणि नंतर बघूता चौथं बसते का. चौथं कशात बसलं पाहिजे? या दोघाच्या नियमात बसलं पाहिजे. चौथं बघा, S पासून L, S पासून L 1 2 3 4 5 6. बसलं -6. L पासून E 1 2 3 4 5 6. -6 बसलं. म्हणजे इथं पण -6, इथं पण -6. पण हे तिसरं बसत आहे का? इथं +6 आलंय, -13 आलंय, जे की नियमामध्ये बसत नाही. त्यामुळे पण ह्याचं उत्तर मात्र तिसरं आहे. कसं काय? कारण की आपल्याला काय ओळखायचे आहे? विसंगत ओळखायचे आहे. जे नियमात बसत नाही ते ओळखायचे आहे. उत्तर काय आलं मग? 3 नंबरचा पर्याय. समजलं का काय म्हटलं मी? ओके. पुढचा प्रश्न घ्या, सोडवा. हा, हेच पर्याय आहे. विसंगत. विसंगत ऑप्शन कुठे आहे इथं? हा उत्तरच आहे. तुम्हाला विसंगत ओळखायचे आहे ना. हा, काय आलं उत्तर? हा, दुसरा. कसं काय? हा, यस. इंग्रजीचे स्वर आहेत आणि इंग्रजीचे व्यंजन पण आहेत. इंग्रजीचे स्वर आणि इंग्रजीचे व्यंजन काय आहेत बघा. इंग्रजीचे स्वर आहेत ए, ई, आय, ओ, यू. आणि बाकीचे ह्या 5 ला सोडलं, बाकीचे सगळे काय आहेत? व्यंजन आहेत. बाकीचे इथं बघा, आता डी व्यंजन आहे. बरोबर, एफ व्यंजन आहे, जी व्यंजन आहे. ह्याच्यामध्ये एक मात्र वेगळं आहे, म्हणजे ते स्वर आहे. तर ते उत्तर काय येणार आहे? ई. कारण ई का आहे? स्वर आहे, इंग्रजी स्वर आहे, त्यामुळे ते विसंगत आहे. कळालं का? हे पाठ करा. इंग्रजी स्वर कोण म्हणता येतं? ए, ई, आय, ओ, यू. हे 5 सोडलं, बाकीचे सर्व काय येतं? इंग्रजी व्यंजन आहेत. म्हणजे साहजिक आहे 1 2 3 हे जे आहेत हे व्यंजन आहेत. ई मात्र काय? स्वर आहे, आणि ते स्वर असल्यामुळे विसंगत आहे. विसंगत असल्यामुळे ऑप्शन नंबर किती येणार आहे मग? दुसरा. समजलं? पुढचा विसंगत, परत विसंगत आहे. काल चौथा. कसं काय? अच्छा, बघा कसा संबंध आहे. आपल्याला ओळखायचं काय? विसंगत. म्हणजेच 3 एकाच नियमात बसणार आहेत, एक मात्र नियमात बसणार नाही. बघा KNPS. के कुठं आहे? किती सोडलंय? 2.
त्याच्यानंतर के एन, नंतर काय पी, किती सोडलंय 1, म्हणजे अगोदर सोडलं 2, नंतर सोडलं 1, त्याच्यानंतर काय आलं यस, किती सोडलंय 2, म्हणजे 2 1 2. इथं नियम कसा बसत आहे 2 1 2, बरोबर. आर यू डब्ल्यू झेड किती सोडलं 2, बसत आहे का नियमात? आता तरी आतापर्यंत तरी बसलंय. पुढे बघू आता. यू पासून डब्ल्यू 1 आहे म्हणजे साहजिक आहे 2 1, बरोबर. आणि डब्ल्यू पासून झेड आहे म्हणजे 2 सोडलं इथं 2 1 2, म्हणजे नियम कोणता बसत आहे 2 1 2 2 1 2 असा बसणार आहे. एम पी आर यू बघा आता. एम पासून किती सोडलंय एन ओ 2 सोडलं, बरोबर. इथं 2 सोडलं. त्याच्यानंतर पी पासून आर किती सोडलंय 1 सोडलंय म्हणजे नियमात आजू बसलेला आहे. त्यानंतर आर पासून यू किती सोडलंय 2 2 1 2 2 1 2 2 1 2. हे 3 जर नियमात एका बसले असतील साहजिक आहे हे विसंगतच असणार आहे, बरोबर का. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही उत्तर काढू शकता 4 नंबरचं. तरी सुद्धा आपण बघू कसं काय चुकीचं आहे ते. पी पासून आर बघा किती सोडलंय 1 सोडलंय. नियम कोणता आहे 2 1 2 आहे, पण सुरुवात कशापासून होत आहे 1 पासून. नियमात बसत आहे का आपल्या? नाही. त्यानंतर आर पासून यस किती सोडलंय सोडलंच नाही, बरोबर. डायरेक्ट काय 0, ओके. आणि त्याच्यानंतर यस पासून यू 1 सोडलंय 1 0 1 अशा पद्धतीने आहे. पण बाकीच्या नियमात कोणत्या इथं 2 1 2 2 1 2 2 1 2 ही एकाच नियमातले इथं. मग आपल्याला ओळखायचं आहे विसंगत म्हणजे वेगळं ओळखायचं आहे. वेगळं काय मग ऑप्शन नंबर 4. समजलं का आता? ओके. पुढचा आकडे आल्या तर साहजिक आपण काय करायचं एबीसीडी काढायचं आणि आकडे द्यायचं. ओके. ए बी सी डी ई एफ जी एच आय. मी इतक्या वेळेस म्हणेन की आता मला पाठ होऊन जाईल आज, परत लहानपणीच पाठ झालेली आहे, बरोबर. एम एन ओ पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय. आपण काय करू परत नंबर देऊन घेऊ 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 आणि 13 हे 14 हे 15 16 17 18 19 20 22 23 24 25 आणि 26. बघा मॅन यमचा नंबर किती आहे 13. यम बरोबर 13. याचा नंबर किती आहे 1 1 बरोबर 1. यांचा नंबर किती आहे 14, बरोबर का. म्हणजे काय केलं इथं नंबर दिलेला आहे जे अल्फाबेट मध्ये नंबर आहे ते ऍज इट इज नंबर इथं दिलेला आहे. पहिला तरी तोच आहे नियम, बरोबर. पुढे बघू अजून काय होणार आहे. आर चा नंबर किती आहे 18 आहे का 18? यस. आर चा नंबर इथं लिहिता 18. एचा नंबर बरोबर आहे का 1? एचा नंबर आहे 1 आणि एम चा नंबर 13 आहे का? म्हणजे साहजिक आहे एमचा नंबर 13 आहे. म्हणजे जी संख्या आहे जे अल्फाबेट आहे त्याच्यावरतीच परत त्याच्यावरचा नंबर आहे किंवा त्याच अक्षराचा नंबर आहे. जग जगचा जेचा नंबर किती आहे 10 आहे का 10? यस. यू चा नंबर किती आहे 21 आहे का नाही? जी चा नंबर किती आहे 7 आहे का नाही ते पण, बरोबर का. आता पुढचं साहजिक नंबर बरोबर बसले तर काहीतरी वेगळं असेलच इथं 100%. एच चा नंबर किती आहे? एच चा नंबर इथं सध्या तर दिसत आहे 8. यू चा नंबर किती आहे 21, ती बी दिसत आहे 21. पण पुढचं बी हाय, बी चा नंबर इथं किती आहे 2 आहे, पण इथं दिलंय किती 10. त्यासाठी एकाने बी चा नंबर 10 दिलाय की मुळात चुकीचा आहे. इथं 2 राहायला पाहिजे, 2 नाही आहे म्हणून हे काय चुकीचं आहे. ते चुकीचं आहे म्हणजे ह्याचं उत्तर बरोबर आहे, कारण की उत्तर आपल्याला चुकीचं काढायचे आहे, विसंगत काढायचे. त्यामुळे उत्तर मात्र 4 आहे, पण ते चुकीचं आहे काढल्यानुसार. उत्तर मात्र काय 4 आहे. समजलं का काय बोललो मी? ओके. बघा मित्रांनो एवढं आपण करू. उद्या मात्र ह्याच्या पुढचा टॉपिक करू. इथंपर्यंत सोपे आहे. इथं रिझनिंग अतिशय सोपी असते, बरोबर. आपल्याला फक्त काय लागते याच्यामध्ये प्रॅक्टिस लागते. आपण अगोदर अक्षर मालिका बघू. अक्षर मालिका संपल्यानंतर अंक मालिका सुरू करू. अंक मालिका संपल्यानंतर मग सुरू करू ब्लड रिलेशन वगैरे. समजलं? त्याच्यानंतर ब्लड रिलेशनचा टॉपिक सुरू करू. ठीक आहे. तोपर्यंत अभ्यास करा. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये दिशा उपक्रमाच्या माध्यमातून रिझल्ट आणायचंच आहे. आम्ही होईल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला मदत करूच अभ्यासाच्या बाबतीत.
पण तुम्ही जेवढं जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला लागायचं आहे, शेवटी तुमचं भविष्य सुधारायचं आहे, त्यासाठी तुमचं भविष्य चांगलं असण्यासाठी तुम्ही सातत्यानं मेहनत करा. कुठल्याही वाईट गोष्टीच्या नादी न लागता अभ्यासावरती फोकस करा. तोपर्यंत मी तुम्हाला नंतर भेटेन. तोपर्यंत धन्यवाद.